तर आता बातम्या आहेत जालन्यातून। जालन्यातील 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत। जालन्यातल्या कल्याण मध्यम प्रकल्प कोरडा ठाक पडलेला आहे। एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या सोसाव्या लागतायत। 14 ते 15 गावांवरती पाणी टंचाईचं संकट जे आहे ते पसरल्याचं पाहायला मिळतंय। जालना जिल्ह्यातल्या महत्त्वाचा असलेल्या कल्याण मध्यम प्रकल्पात सध्या मी उभा आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो प्रकल्प आहे तो अक्षरशः पूर्णतः कोरडा ठाक पडलेला आहे। अगदी दुष्काळ सारखी जी परिस्थिती आहे ती या प्रकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे। 5 ते 6 सेंटीमीटर पेक्षाही अधिक जास्त खोल ज्या भेगा आहेत ते या ठिकाणी या मध्यम प्रकल्पात पडलेले आहे। आसपासच्या 12 ते 15 गावांना या प्रकल्पातून पाणी पुरवठा जो आहे तो केला जात होता। मात्र सद्यस्थितीला हा प्रकल्प जो आहे तो कोरडा ठाक पडल्यामुळे या गावांना पाणी टंचाईला आता सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनावर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ जी आहे ती येणार आहे। दिवसेंदिवस तापमानाचा जो पारा आहे तो 40 अंशापर्यंत गेल्यामुळे झपाट्यानं पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये कमालीची घट जी आहे ती प्रकल्पामध्ये होत आहे। त्यापैकी हा प्रकल्प जो आहे तो पूर्णतः कोरडा ठाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत। त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी समस्या आहे ती अजून सुद्धा वाढणार आहे आणि टँकरची संख्या सुद्धा आता यामध्ये वाढणार आहे। त्यामुळे प्रशासनाकडून टँकर किती आता सुरू करण्यात येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना।